मराठी आणि उर्दू शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी धर्मनिरपेक्ष संघटना मुक्टा स्थापक सचिव प्राध्यापक सुनील मगरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ कॉलेज मिटमिटा महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशनची प्रमुख कार्यकर्ते इतर क्षेत्रातील प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या, ज्यामध्ये घटकांची बेरीज व फेरबदल, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा, तबादला व संचलन मान्यता यावर चर्चा, संघटनेच्या 7व्या अधिवेशनाबाबत चर्चा व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी प्राध्यापक सुनील मगरे, संस्थापक सचिव, मुक्टा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की मुक्टा संघटना ही महाराष्ट्रातील संघटना आहे जी उर्दू आणि मराठी माध्यमातील सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करते आणि ही संघटना KG ते PG ते सर्व शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी धर्मनिरपेक्ष भावनेने काम करते। गेली 31 वर्ष आपल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढती आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहणार। कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा संस्था व्यवस्थापकाने कोणत्याही कर्मचाऱ्याला नाहक त्रास दिल्यास त्याला त्याच्या जागी दाखवण्याचं काम मुक्टा संघटना करते आणि भविष्यातही करणार आहे। ज्ञानभूषण पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षक हाशमी सय्यद साजिद रहिवाशी धर्माबाद यांचे नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती, नेता प्राध्यापक सुनील मगरे, संस्थापक सचिव मुक्ता उर्दू विंगचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद समीउल्लाह खान, प्रदेश सचिव फिरोज छोटू पटेल, प्रदेश उपाध्यक्ष मोईन सदागार, जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहम्मद नवाज, संभाजीनगर औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष पद्माकर कांबळे, बीड विभाग अध्यक्ष शरद मगर यांनी प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली। यावेळी मुक्टा संघटनेचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।